सोने चांदीच्या दरात बंपर वाढ. अवघ्या एकाच दिवसात वाढलेले दर पाहून धक्काच बसेल. गोल्ड सिल्वर प्राइस हाईक. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी सोनं चांदीच्या दरात अचानक बंपर वाढ झाली. अवघ्या एकाच दिवसात वाढलेले दर पाहून आज सगळ्यांना धक्काच बसेल. काय कारण आहे आज झालेल्या अचानक वाढीचे व आजचे सोने चांदीचे वाढलेले भाव किती आहेत, आज आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी स्वर्णकाळ समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर जाणून घेऊया व आपल्या नागपूर शहरातील काही सराफ व्यावसायिकांचे मनोगत सुद्धा आज आपण जाणून घेऊयात. त्या अगोदर बाजार सुरू झाल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी आज उसळी दिसून येत आहे. सोनं चांदीच्या दरात बंपर वाढ. अवघ्या एकाच दिवसात वाढलेले दर पाहून आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. गोल्ड अँड सिल्वर रेट टुडे. केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये 9% वाढ करत 15% आयात शुल्क केल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात याचे परिणाम दिसू लागले आहेत. बाजार सुरू झाल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी उसळी दिसून येत आहे. जीएसटी सह सोन्याचे भाव 1,65,000च्या जवळपास, तर चांदी जीएसटी सहित 3 लाखाच्या जवळपास पोहोचलेली आहे. 12 मे मंगळवारी सोन्याचे दर 1,53,000 रुपयाच्या जवळपास होते, तर चांदी 2,77,800 रुपयाच्या घरात होती. अवघ्या एकाच दिवसात सोनं तब्बल 7,900 रुपयांनी तर चांदीचे भाव 19,600 रुपयाने वाढल्याचे दिसून येत आहे. सोनं चांदी किती वाढलं? आयात शुल्कात 15% वाढ होताच सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ आज पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात 8,000 रुपयाची तर चांदीच्या भावात 15,000 रुपयाची वाढ झालेली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचे भाव 1,59,000 रुपये तर जीएसटी सह 1,63,770 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे भाव 2,85,000 रुपये तर जीएसटी सह 2,93,550 रुपयावर आहेत. जागतिक सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली नसून आयात शुल्क 15% वाढ झाल्याने भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या भावात वाढ झाल्याचे आज सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. आयात शुल्क 6% वरून 15% म्हणजेच 9% आयात शुल्क वाढल्याने सोन्या चांदीचे भाव 14% वाढणार असल्याचा सराफा व्यावसायिकांनी आज अंदाज वर्तवला आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते जागतिक बाजारात मोठी वाढ नाही, तर आयात शुल्क वाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसलेला आहे. केंद्र सरकारकडून सोन्या चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आल्यानंतर सुवर्ण बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सोन्या चांदीच्या दरात उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या भावात तब्बल 8,000 रुपयाची वाढ झाली असून चांदीच्या भावात 15,000 रुपयाची वाढ झाली. आगामी काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आज वाढलेले आयात शुल्क व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा तिसरा दिवस असून आजचा मार्केट कसा राहिला व ह्या निर्णयांकडे सर्वसामान्य व्यावसायिकांना काय वाटते व ह्याचा त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होईल
याबद्दल नागपूरमधील काही व्यावसायिकांचे आपण मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सुद्धा आपले मनोगत, आपले मत याबद्दल काय आहे ते कमेंट्स मध्ये अवश्य सांगा. धन्यवाद. जय नरहरी. जाणून घेऊयात काही व्यावसायिकांचे मनोगत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेला आज 3 दिवस झालेले आहेत. ह्या घोषणेचा परिणाम नागपूर शहरात किंवा महाराष्ट्रातल्या सराफा व्यावसायिकांवर काय झाला असं तुम्हाला वाटते? मी जाडे स्वर्णकार सेवा समाजचे अध्यक्ष जय श्री दादाजी ज्वेलर्स, माझी शॉप आहे इतवरेला आणि मी कारागीर लोकांसाठी हमेशा निरंतर लढत असतो. पण माननीय पंतप्रधानांनी जे घोषणा केली की वर्षभर सोनं योग्य आहे, की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जे आपल्याला नुकसान होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी व्यवस्था सोनं पाहिलं की सोनं वर्षभर घ्यायला नको. लेकिन माझं म्हणणं आहे ठीक आहे, लेकिन त्यात जो परिणाम येणार आहे, जे गरीब दुकानदार, छोटे दुकानदार आजपर्यंत पहिले LBTचा मार, मग त्यांना नोटबंदीचा मार, मग त्यांना एक्साईजचा मार, मग त्यांना लॉकडाऊनचा मार, याने असा प्रकारे तो खतम होत आलेला. थोडंसं आपली जीविका काहीतरी चालवत होता न. पंतप्रधानजीने जे म्हटलं की वर्षभर सोनं खरेदी नको, त्याच्यावर तर 70% इफेक्ट येणार आहे. 70%, क्योंकि मोदीजी हे लोकप्रिय नेता आहे, लोकप्रिय प्रधानमंत्री आहे. तर 70% जो आजीविका खतम होण्याच्या चक्करमध्ये. तर आमचे म्हणणं असं आहे की जे छोटे दुकानदार आहेत, जे आपण कास्तकाराला जसं पॅकेज घोषित करतो, जसं त्यांना मानधन देतो, तसं आमचे छोटे दुकानदार आणि छोटे कारागीर यांना पण तुम्ही काहीतरी पॅकेजची व्यवस्था करावी. फरक असा आहे की त्यांनी घोषणा केली ते 3 दिवसचा फरक जाणवला आम्हाला. 70% जाणवला की त्यांची 70% लोकांनी ऐकलेला आहे आणि सर्व दुकानदार ठप्प बसलेले आहेत. लेकिन त्याच्या बाद त्यांनी जे रातोरात एक डिसिजन घेतलं 9% टॅक्स लावायचा, त्याच्यात लहान दुकानदार अजून मरून गेला. क्योंकि ते एकाएक निर्णय घेतलेले, लहान दुकानचे स्टॉक नसते, ते ऑर्डर घेतलेले आहे त्यांनी पहिले ज्या भावात 45च्या भावात, ते तर तसेच मेले. क्योंकि त्यांना ऑर्डर द्यायचे कस्टमरला. ज्यांच्यापाशी 100-150 किलो माल आहे त्यांच्या तर दिवाळी झाली आहे, ते तर वर्षभर काढून घेणार आहे. क्योंकि त्याचे जो वर्षभराचा खर्च आहे ते 9% मध्ये निघून येणार आहे. तर मेला तर लहान आणि गिराईक, मेले दोन्हीच लोक, एक लहान दुकानदार आणि गिराईक, यांना दोघांना नुकसान आलेलं आहे. मी माझ्या संस्था अंतर्गत लेटर लिहिणारा एक मुख्यमंत्री आणि एक प्राईम मिनिस्टरला मी लेटर पाठवणार आहोत की तुम्ही काहीतरी लहान दुकानदार आणि कारागीरवर यांच्यासाठी प्रयत्न करून काहीतरी तुम्ही एक असा पॅकेज काढा जेणेकरून त्याची उपासमारी नाही झाली पाहिजे आणि त्याच्या जीवाची हानी नाही झाली पाहिजे. काही माझ्या याच्यात आहेत की असे गरीब लोक आहेत या लाईनीत जे कारागिरी करते, ते उद्या चालून दुसरे वाईट कदम न उचलले पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रधानमंत्रीला, मुख्यमंत्रीला लेटर पाठवणार आहे माझ्या संस्थाकडून. आणि कारागिरासोबत आम्ही कधी बी उभे आहे. लॉकडाऊन मध्ये बी आम्ही स्वतः आमच्या संस्थेनं त्यांना किट वाटल्या. आपले जे बी सोनार बांधव होते आमचे, त्यांना आम्ही लॉकडाऊन मध्ये बी भरपूर महिनाभर पूर्ण किट त्यांना पुरवत गेलो. आम्ही आमच्या कारागिरला हमेशा सोबत आहोत ना, आखरीपर्यंत सोबत राहू. नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा याचा विरोध केला जात आहे. आज अचानकपणे ह्या टॅक्सची वाढ झाली, त्यामुळे सुद्धा आज भावामध्ये फरक जाणून आलेला आहे. आपण एक दुकानदार म्हणून आपल्याला याचा किती फायदा किंवा नुकसान होणार आहे आणि गव्हर्नमेंटने घेतलेल्या निर्णयावर आपण आपला काय मत व्यक्त करता?
नमस्कार, मी अमोल गुरव, एक सुवर्णकार व्यावसायिक आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालू आहे आणि या व्यवसायाशिवाय आम्ही दुसरं काही करू नाही शकत. रेट आता कोणताही झाला असेल, सरकारने माननीय मोदीजींनी जे 3 दिवसाच्या पहिले जे डिक्लेरेशन केलं का 1 वर्ष बा हा व्यवसाय सुवर्ण व्यवसायावर बा ग्राहकांनी थोडंसं बंधन करावं. पण या गोष्टीसाठी त्यांनी डिक्लेरेशन करायच्या पहिले एक कारागीर वर्ग किंवा छोट्या दुकानदाराचा विचार करायला पाहिजे होता असं कारण त्यांच्या वक्तव्याचा या आमच्या व्यवहारावर आणि ग्राहकाच्या मनावर थोडा जबरदस्त इफेक्ट झालाय. का आज ते कमी 70-80% ग्राहक या व्यवहारात समोर नाही येऊन राहिले आहे. तेव्हा माननीय मोदीजींनी आपल्याला आवाहन केलं देशाच्या हितात. आम्ही म्हणतो का देशाच्या हितात व्हायला पाहिजे, पण देशाच्या हितात कोणतंही आवाहन करायच्या वेळेस त्याच जनतेचाही विचार करायला पाहिजे का जे जनता याच्यात भरडल्या नाही गेली पाहिजे. भावामध्ये एकदम जो आजकाल इम्पोर्ट ड्युटी जे गव्हर्नमेंटने वाढवली त्याच्यामुळे एकाएकी जो चढाव आला त्याच्यामुळे गिराईक जे चढणार होतं किंवा विचार करणार होतं ते आता सोन्याकडे पाहूनही नाही राहिला. त्याच्यामुळे कमीत कमी गव्हर्नमेंटने अशा कोणत्याही डिक्लेरेशन करायच्या पहिले थोडा सामान्य जनतेचा किंवा सामान्य दुकानदारांचा किंवा सामान्य कारागिरांचा थोडा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानंतर ज्या प्रकारे मोठ्या व्यावसायिकांना ह्याचा नुकसान होत आहे त्याचप्रमाणे लहान व्यावसायिकांना सुद्धा याचा नुकसान होत आहे. तर आपण आज लहान व्यावसायिक जे आहेत शहरातील त्यांच्याशी कडून जाणून घेऊया की त्यांच्यावर याचा कसा परिणाम होत आहे. नमस्कार, मी पंकज सुरेश आसरे. एक सामान्य कारागिराच्या घरातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला मी सोनारी. आज जे काही आपल्या प्राईम मिनिस्टरांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही पुरजोर विरोध करतो. का बरं विरोध करतो की पूर्वीच आम्हाला भाववाढीमुळं आम्हाला कामं मिळत नव्हते. त्यातल्या त्यात प्रधानमंत्र्यांनी आमच्यासाठी आता हे अजून आगीत तेल ओतल्यासारखं केलं. त्यामुळे आम्हाला आमच्या किमान मजुरी तर भेटतच नव्हती. अजून आता आमचे कामं सुद्धा बंद होणार आहे. आम्ही काय उपासमारीवर जायचं का? असं काय विचार करताय आज सरकार आणि आमची जे काही वरिष्ठ मंडळ आहे याच्यावर काय विचार करून राहिले त्याचा मी थेट सवाल करतोय. सरकारने यावर काहीतरी पुनर्विचार करावा जेणेकरून आमच्यासारखे असंख्य लाखो कारागिरांचे उपासमारीची वेळ नाही यावी. आज शेतकरी आणि सोनार कारागीर हा एकसारखा झालेला आहे, एकसारखा भरडला गेलेला आहे. त्यामुळं काय होत आहे, सरकार म्हणतं की स्वदेशी वापरा आणि हे जे काही मोठे दुकानदार करताय की आम्ही टर्किश ज्वेलरी विकतोय, फलाना विकतोय, तर मग आम्ही जे स्वदेशी विकत होतो त्याच्यावर का बरं आज बंधनं आणून राहिलेले आहे. लोक तरतरच्या गोष्टी घडवून आणून राहिलेल्या. पूर्वी भाववाढी केली, नंतर भाववाढी झाल्यावर आम्ही कोरोना सोसला. कोरोना सोसल्यावर या सगळ्या गोष्टी आता तुम्ही परत आज 6% ची ड्युटी 15% आणली. त्यामुळे आम्ही काय करावं? आज आम्ही काय आमचं स्वतःचं आत्मदान करावं, त्या व्यतिरिक्त अजून काहीतरी करावं? आम्ही आज मीडिया मार्फत तुम्हालाच विचारतोय की आम्ही आज काय करावं? आमची आज लहान बाळं आहेत, त्यांच्या भविष्याचा विचार करा, काय करावं आम्ही?